अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी मुक्कामी गेलेले आहेत। आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर देवेंद्र फडणवीस वर्षावर राहायला जाणार आहेत। आजपासून ते वर्षा निवासस्थानी राहायला जातील। आजवर सागर बंगल्यावरच त्यांचा मुक्काम होता। वर्षा बंगल्यावरून खूप मोठं राजकारण रंगलं होतं। मुख्यमंत्री ते झाले तरी वर्षावर का जात नाहीत, काही वेगळी कारणं आहेत का वगैरे वगैरे, पण त्यांनी स्पष्ट केलं होतं की माझ्या मुलीची 10वीची परीक्षा आहे, त्यामुळे तिची 10वीची परीक्षा झाल्यावर मग आपण वर्षा या ठिकाणी जाऊ असं मुलगी म्हणतेय। त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला होता। जाऊया थेट आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे। तुषार, काय अधिक माहिती? आजपासून अखेर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळाली। मात्र ते आपल्याला सागर या निवासस्थानीच आपल्याला मुख्यमंत्री पदासंदर्भातला संपूर्ण कार्यभार आपल्याला करताना पाहायला मिळत होते। त्याचं कारण देखील तसंच होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न वर्षावर जाण्याचं कारण सांगितलं त्यांच्या लेकीची 10वीची परीक्षा। अखेर आज 2 महत्त्वपूर्ण गोष्टी घडताना पाहायला मिळतात। सागरपासून सुरू झालेला प्रवास आपल्याला आता वर्षावरती आता पूर्ण होताना पाहायला मिळतोय आणि आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेक हिला देखील 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 92% गुण मिळताना पाहायला मिळतात। 2 महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यात घडताना पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पुढील काळामध्ये वर्षा निवासस्थानामध्ये आपल्याला मुख्यमंत्री पदासंदर्भातला आपल्याला संपूर्ण महत्त्वपूर्ण ज्या बैठका आहेत त्या घेताना पाहायला मिळणार आहेत। आपण पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सागर हे निवासस्थान आपल्याला महाराष्ट्रातल्या सत्ता केंद्राचा आपल्याला केंद्रबिंदू ठरताना पाहायला मिळालं होतं। मात्र पुन्हा आता महाराष्ट्रातल्या अनेक नव्या घडामोडीचं सत्ता केंद्र आपल्याला आता वर्षा हे पाहायला मिळणार आहेत। सुवर्णा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते झाले होते तेव्हा त्यांनी सागर या निवासस्थानातूनच आपल्याला राज्याचं विरोधी पक्षनेते पद म्हणून हाताळलं होतं। मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला सागर निवासस्थान असेल किंवा मेघदूत निवास या 2 बंगल्यातून आपल्याला त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कालखंड 4 महिने आपल्याला या मागील महिन्यामध्ये पाहायला मिळाला। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं सागर या निवासस्थानापासून सुरू झालेलं काम आता आपल्याला वर्षावरती आता मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस काम करताना पाहायला मिळणार आहेत।